हॅलो नमस्कार मी वैशाली व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आणि हा माझा आर्यन करता बरं धरता माझा पिल्लू म्हणजे जान म्हणजे सोनं म्हणजे सगळं. हा बघा मला खायला करायला येतो माग बसून करा. ही काय मला पल्लार पल्लार दिसायला. हा हॅलो नमस्कार मंडळी. देतो एकच मिनिट. आता आम्ही काप बनवलेले आहे. तो काप पाहिजे म्हणून सांगितले. अजून भाजायला पाहिजे. दाखवतो इकडे बघ. अजून थोडस भाजायला पाहिजे. तुम्ही सगळेजण कसे आहात मैत्रिणी? मी पण बरी आहे. अशा करता तुम्ही सगळेजण बरे आहात. आय होप. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आज आहे पिल्लू. काहीतरी आलो रे काय काय पण बनवलं ना तुला ना हे नाही झाले सोनू. 2 मिनिटं थांबणारे झालं. देतोच मी तुला देतो थांब. परतायले बघित. हा देते. अजून थोडस शिजू दे. उठ प्लेट घेऊन ये जा चल. हा खाली उतर सावकाश आणि प्लेट घेऊन ये चल. छानशी छोटीशी. मग देतो मी खायला तुला. सगळे माझे परतून झालेले आहेत काप. छोटीशी काप केलीत मी छान थोडीशी. काय ह्याच्यात ना खातो? काछामधून खातो म्हणाला. इकडे बघा कप्पामधनं खातो म्हणे. काय बाबा घे. शिजले पण नाही तर याला पाहिजे म्हणे. एक थोडं शिजले बघूया. थांब थांब. हाय हे बघा एक शिजलेलं. थांब रे थांब. थांब ना शुनू. मस्त आहे. आर्यनसाठी फक्त मीठ हळद आणि थोडंसंच लाल तिखट. आणि आमच्यांसाठी पूर्ण लाल तिखट आणि क्रंची. काय पाहिजे तुला? चमचा पाहिजे. 1 मिनिटाला चमचा देते. काय केलं होतं मी 2 बॅच केल्या होत्या. एक हे करून आणि दुसऱ्या अशामुळे लाल तिखटची. हे मला काय वाटलं. हा देतो देतो. खाली बस खाली बस देते. मला वाटलं काय एक बटाट्याचं होणार नाही म्हणून. आणि मग मी एक बटाट्याचं वाटलं मला होणार नाही म्हणून मग परत दुसरा बटाटा पण कट केला. तर ते जास्त झालं काप करायला. तर ती दुसरी बॅच पण मी इथं तयार करून घेते. चला हो तू खात बसतोस. मग खाते वेळी तिथं पप्पा मला काय म्हणतात, आर्यनला केली नाहीस काय ग म्हणतात मग पप्पा. अरे तू इथं केलेलं खात बसतोस सुनू. आता दुसरं परत मी घालते. काय नाही ते का काप जास्त हे नसतं. सिंपल असतं एकदम. बटाटा कट करायचं. लाल तिखट मीठ हळद घालायची. आणि रव्यामध्ये आले आमचे मिस्टर जेवणाला. आले आता जेवणाला. तू दाखवलाय. हे खाय पप्पाला देतो. ठीक आहे. पप्पाला मी सेपरेट केलं. ठीक आहे जा. हा पप्पाला जायला आता बाहेर. जेवणाला आले तरी त्यांची एक बॅच तयार आहे. आता मी हे माझ्यासाठी. आम्हाला काही थोडं लेट झालं तरी चालतंय. त्यांना टायमाला कामाला जिथं त्यांना टायमाला पाहिजे जेवण नाश्ता वगैरे. आज खरं नाश्ता कारण रात्री आर्यन खूप किरकिर करला. तो 2:30 वाजता 1 वाजता तो रडायला चालू केलेला. तो बरोबर 2:30 ते 3 वाजेपर्यंत जागत होता. मग पप्पा पण कसं झोपत लागत नाही ना एकाच त्याच्यामध्ये असतात. आणि तो जास्त पप्पाकडेच असतो. माझ्याकडे थांबतच नाही. मग त्याच्यामुळे त्यांची पण झोप अर्धीवट झाली. मग थोडंसं लेट उठलो आम्ही. दररोज आम्ही 6:30 उठतोय. आज आम्ही उठलो 7:30 वाजता. मग सगळ्या कामांचं नियोजन सगळं बिघडून गेलं. तरी असू दे म्हटलं. एक दिवस काय होत नाही. दररोज कामं असतात. तो जन्मला होता ना तेव्हापासून त्याची काही किरकिर नव्हती. आणि मध्ये काय झालं काय माहिती तेव्हापासून तो किरकिर करायला चालू केला.
आणि रात्रीच अचानक रडून रडून उठत होता. काय पण काय काय सांगतात ते सगळं करलं तरी पण काय हे नाही, काय माहिती कशामुळे रडतो. आणि आता पंढरपूरनं जाऊन आल्यापासून तो शांत होता आणि रात्रीपासून आणि उठायला लागला, रडायला लागला. तो जर रडला की सगळ्यांचा मूड पण ऑफ होतो आणि झोप व्यवस्थित होत नाही, मग सगळं कामं लेट होतात. हो का नाही? तसं आम्ही गावी असलो तर आमचं सगळं जेवण सकाळीच बनलेलं असतंय आणि इथं लेट म्हणजे गरम गरम बरं पण लागतंय, त्याच्यासाठी मी इथं थोडं लेट बनवते, दुपारीच बनवते जेवण. आणि कधी कधी दुपारी एक्स्ट्रा आमटी झाली तर संध्याकाळी आमटी बनवत नाही, तीच आमटी बरोबर खातो. आणि जर संपली, मनात काहीतरी दुसरं करायचं असलं तर ते संध्याकाळी पण वेगळं काहीतरी बनवतो, ना तर आम्ही भाजीबरोबरच जेवतो. मोस्टली आम्ही संध्याकाळची आमटी करतच नाही, भाकरी भाजी किंवा काहीतरी चपाती. आमटी मी संध्याकाळचं कधीच बनवत नाही, कधीतरी चुकून बनवतो. बघा सत्य आहे, सत्य आहे, मला शिक आलेली थांबली. गॉड ब्लेस यू वैशाली. म्हणजे पोट आलेली आहे ती थोडीच आहे, एवढी झालेली. आता खाण्यासाठी त्यांना ताट करून मी देते खाण्यासाठी. नंतर ती बॅच होईपर्यंत मी एक टेस्ट करून बघते. सिंपल टेस्ट आणि मस्त छान आहे. केळ्याचे पण असे छान लागतात, मी कधी कधी करते. कच्चे केळे असतात ना त्याचं पण छान होतंय काप. काय मिस्टरांना हसायला आलं, असलं पप्पा हे नशिबाला मिळतात आणि असली आई ही पुण्याईन मिळते असं म्हटलो. हा घ्या, मिस्टरांना माझ्या हसायला आलं भरपूर. आणि आम्हाला पिल्लू पण आमचं लई नशिबान भेटलंय, ती एक मोठीच गोष्ट आहे. होय, तुम्ही मम्मम पण खावा. आता आम्ही जेवण केलेलं आहे, सिंपल भात आमटी आणि काप. हाय, गुड इव्हनिंग एव्हरीवन. आता इव्हनिंग झालेली आहे, त्यासाठी आता चहा ठेवलेला आहे इव्हनिंगसाठी. आणि आर्यनला म्हणजे तो थोडा झोपलेला, तो झोपला तोपर्यंत मी माझा ब्लाऊज एक शिवून घेतला, कारण तो झोपला तेव्हाच मला थोडा टाईम मिळतोय माझं काम करण्यासाठी. आणि मला बरं पण होतं, तो झोपल्यानंतर थोडा फ्रेश पण होतोय. आणि आता उठलेला आहे तो, आता झालेला आहे 5 संध्याकाळी इव्हनिंगचे. आता त्याला चहा बिस्किट देते आणि मला आता काही खायचं मन नाही, फक्त सिंपल चहा घेते, कारण हेडिक व्हायला थोडंसं ते ब्लाऊज कार 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 आवाज ऐकून ऐकून. आणि परत सिंपल चहा पिते मी. काय पाहिजे? चहा देऊ? आणि काय देऊ चहा बरोबर? ठीक आहे, बिस्किट आणि चहा देतो ह्याला. आणि चला आता मी थोडीशी चहा पिते, चला भेटूया थोड्या वेळानंतर भेटते. आज स्वयंपाक पण काय काय करायचा बघूया. आहे दररोज स्वयंपाक काय करायचा तेच टेन्शन असते, कंटाळा काय करायचं दररोज स्वयंपाक. भात आमटी आणि वेगळं काय करायला गेलं तर खात नाही. आज मी विसरून गेले, ते काम माझं करायचं होतं. तर ब्लाऊजच्या नादात लागलं ना, तिथंच उरलं माझं सगळं काम. तुम्हाला ब्लाऊज बघायचं असेल तर मी तुम्हाला नंतर दाखवते, पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर, किंवा उद्याच्या ह्याच्यामध्ये पण तुम्हाला मी दाखवू शकते. फक्त शिवायचं पैसे काही मी हे केलं नाही बाबा, कारण ते करत बसल्या टाईमच आणि वेस्ट होतोय. मग शिवायचं तिथंच थांबते, ते हे कर ते कर जाऊन. आणि एकटा असल्यामुळे शूट करायला त्याला भरपूर आहे. तुम्हाला जर बिहाइंड द सीन बघायचं असेल मी कसं शूट करते काय करते, तर मी कमेंट करा, मी तुम्हाला तसं पण दाखवू शकते मी कसं शूट करते काय करते ते. आणि चला आता भेटूया.